नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड केंद्र सरकारच्या मोठ्या दोन अपॉर्च्युनिटीज आहेत यूपीएससी नंतरच्या। तर या एग्जामसाठी महाराष्ट्रातले विद्यार्थी बरेचदा परीक्षांची या परीक्षांकडे कंप्लीटली दुर्लक्ष करतात। पण या दोन्ही परीक्षांमधून या दोन्ही ऑर्गनायझेशनमध्ये स्टाफ सिलेक्शन त्यातल्या त्यात च्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या येणाऱ्या मिनिस्ट्रीज असतील, त्यानंतर तुमचे डिपार्टमेंट असतील, ऑर्गनायझेशन असेल, याच्यामध्ये वेगवेगळ्या पदांची जाहिरात प्रसिद्ध होते सीजीएलच्या माध्यमातून ग्रॅज्युएट झालेल्या लोकांसाठी। त्या एका जाहिरातीमधून जवळजवळ 32 वेगवेगळी पदं भरली जातात। तर या जागांची जी माहिती आहे किंवा या रिक्रुटमेंट बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेसची कमतरता होती। हळूहळू हे अवेअरनेस वाढत चाललंय, पण आजही महाराष्ट्रातले विद्यार्थी टिपिकली बँकिंग सोबतच अटॅच आहेत किंवा बँकिंगच त्यांचं पहिलं प्रेम आहे। तर आमचं म्हणणं आहे की बँकिंग सोबत हळूहळू तुम्ही एसएससी हा पण एक करिअरचा ऑप्शन निवडला पाहिजे। कारण बँकिंगची जशी 2-3 वर्ष तुम्ही तयारी करायला वेळ देता, तसं 2-3 वर्ष जर तुम्ही एसएससीची दिली तर डेफिनेटली तिकडे एक प्रेस्टिजियस जॉब तुम्हाला मिळू शकतो। म्हणून त्या अनुषंगाने याचा अवेअरनेस वाढवण्यासाठी स्पेशल आपण एसएससीचं एक वेगळं यूट्यूब चॅनल बनवलं, एसएससी सारथी एसएससी अँड रेल्वे नावाचं। त्या यूट्यूब चॅनलवर आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतो। मागे आपण एनटीपीसीची एक बॅच त्यासाठी स्पेशली चालू केली होती। चांगल्या पद्धतीने त्या बॅचला आपला रिस्पॉन्स होता आणि आता त्याच अनुषंगाने पुढच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण एक नवीन बॅच चालू करतोय, ज्या बॅचच्या माध्यमातून प्युअरली ऑनलाईन बॅचच्या माध्यमातून एसएससीच्या सर्व एक्झाम आणि रेल्वेच्या सर्व एक्झामला आपण टार्गेट करतोय। तर या बॅच बद्दलची माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। या बॅचच्या माध्यमातून आपण नेमके कुठल्या एक्झाम्स टार्गेट करतोय। तर बघा, टार्गेटेड एक्झाम या बॅचमधून तुमच्या कुठल्या एक्झाम, तर एसएससीच्या जवळजवळ 9 एक्झाम आणि या रेल्वेच्या जवळजवळ 6 एक्झाम, अशा 15 एक्झाम ज्या दरवर्षी ऑलमोस्ट येत असतात। याचं कॅलेंडर सुद्धा आता एसएससी आणि आरआरबीने ऑलरेडी डिक्लेअर केले। ते जवळजवळ 15-16 एक्झामचं जे प्रिपरेशन आहे या माध्यमातून आपण या बॅचच्या माध्यमातून तुमचं होणार आहे। तर कंप्लीट गायडन्स जे आहे या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल। मग एसएससीच्या कुठल्या एक्झाम आहे, ग्रॅज्युएट लेवलवाले मुलांसाठी एसएससी सीजीएल 12वी झाल्या, याच्यात काही ज्या पोस्ट आहेत सिलेक्शन पोस्ट नावाची एक पोस्ट असते। ग्रॅज्युएट झालेल्या पोस्टसाठी, ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक जाहिरात येते। कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन 12वी वाल्यांसाठी, मल्टीटास्किंग स्टाफ, त्यानंतर 10वी वाल्यांसाठी सीपीओ, त्यानंतर एसएससी जेई स्टेनो, ग्रुप सी ग्रुप डी स्पेसिफिकली, त्यानंतर कॉन्स्टेबलची जी रिक्रुटमेंट आहे दिल्ली पोलीसमध्ये। तर एवढ्या एसएससीच्या एक्झाम, त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून एनटीपीसी असेल, असिस्टंट लोको पायलट असेल, मिनिस्टेरियल आयसोलेटेड कॅटेगरीची एक्झाम असेल, ज्युनियर इंजिनियर आहे, आरपीएफ मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट, रेल्वे पोलीस फोर्समध्ये सब इन्स्पेक्टर किंवा कॉन्स्टेबलची असेल किंवा ग्रुप डीची असेल। तर या सगळ्या एक्झामची तयारी या एका सिंगल बॅचमधून होणार आहे। तर पहिल्या दिवशी या पहिल्या लेक्चरमध्ये या प्रत्येक पोस्ट बद्दल इत्यंभूत माहिती मी तुम्हाला देईल। एसएससी सीजीएल काय असतं, कोणत्या जागा भरल्या जातात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, सीएचएसएल काय असतं, जागा कुठे भरल्या जातात, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, एमटीएस काय असतं, एनटीपीसी काय असतं। तर या बॅचच्या माध्यमातून संपूर्ण अवेअरनेस, संपूर्ण बॅचचा सिलेबस, संपूर्ण गायडन्स, पीडीएफ स्वरूपात नोट्स, हे सगळं जे आहे टीम सारथी तुमच्यासाठी अवेलेबल करून देते। टीम सारथी तुमच्यासाठी हे घेऊन येते। मग सर, यासाठी नेमके कुठले सब्जेक्ट असतात, तर सब्जेक्ट बघा, आपलं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड ज्याला आपण मॅथ्स म्हणतो, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग म्हणतो, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस। आता जर तुम्ही रेल्वेचे एक्झाम टार्गेट करताय, रेल्वेचे एक्झाम, तर तुम्हाला या 3 सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचंय रेल्वेच्या एक्झामसाठी। आणि जर तुम्ही एसएससीच्या एक्झाम टार्गेट करताय तर मग या 4 सब्जेक्टचं प्रिपरेशन करायचंय। म्हणजे जर मी रेल्वेचे एक्झाम देतोय तर हे 3 विषय, आणि जर मी एसएससीच्या एक्झाम देतोय तर मी हे 4 विषय। तर ओव्हरऑल जसं आपण काय करतो, बँकिंगचे जशा बॅचेस चालवतो की आपण बॅच कंप्लीट करू आणि मग एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जाऊ, तसं आपण एसएससीच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून, या बॅचच्या माध्यमातून एसएससी आणि रेल्वेच्या सिलेबसचं प्रिपरेशन करणार आहे। कारण जेव्हा तुम्ही सिलेबस शिकणार, ऑटोमॅटिकली तुम्ही एक्झाम पास होणं स्टार्ट करणार। तर पहिलं टार्गेट आपलं काय, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करणे, एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करणे हे नसून आपला सिलेबस टार्गेट करणे, आपण सिलेबस शिकून घेणे आणि मग हळूहळू त्या एक्झामला टार्गेट करणे, असं आपलं टार्गेट आहे। तर हे संपूर्ण 4चे 4 विषय या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे। बरं,
मग या बॅचच्या माध्यमातून जे सिलेबस होईल ते तर ओके सर, पण इथं शिकवणार कोण कोण बघा. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा काही भाग मी घेतोय, काही भाग लक्ष्मण गवारे सर घेतील आणि काही भाग गणेश सर घेतील. ओव्हरऑल गणेश बिंडवाल सर जी जनरल अवेअरनेस पण तुम्हाला शिकवणार आहेत. तर जनरल अवेअरनेसचा जो पार्ट आहे, जनरल अवेअरनेसचा पार्ट हा तसा गणेश बिंडवाल सरांकडे, पण सरांचं ॲडव्हान्स मॅथ्समध्ये पण चांगली मास्टरी आहे. दिल्लीला त्यांनी काही काळ अभ्यास केला आहे. SSC CGLच्या प्री मेन्स टियर 1 टियर 2 या एक्झाम क्वालिफाय केल्या आहे. तर डेफिनेटली त्यांचा अनुभव या संदर्भात मोठा आहे. तर गणेश सर तुम्हाला शिकवतील काही मॅथ्सचा भाग. अरिथमॅटिक वाला मॅक्सिमम पोर्शन मी कव्हर करून देईल. स्पीड मॅथ्स आणि अरिथमॅटिक वाला काही पोर्शन जो आहे हा लक्ष्मण गवारे सर कव्हर करून देतील. इंग्लिशचा पूर्ण भाग जो आहे हा प्रदीप वर्डे सर घेतील आणि गणेश सावंत सर जे हे जनरल इंटेलिजन्सचा सब्जेक्ट कव्हर करतील. तर अशा पद्धतीने कंप्लीट टीम, एक कॉन्क्रीट टीम जी आहे ही टीम सारथी तुमच्या समोर घेऊन येते या स्पेसिफिक SSC आणि रेल्वे एक्झामसाठी. बर, मग या बॅचचे फीचर्स काय काय असतील सर, या बॅचमध्ये आम्हाला काय काय मिळणार आहे आणि याची फीस काय असेल. बघा, या बॅच जी आहे ही बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे जर तुम्ही लाईव्ह बघू शकला तर ओके, पण जर तुमच्याकडनं लाईव्ह बघणं झालं नाही तर मग तुम्ही रेकॉर्डेडमध्ये सुद्धा ही बॅच अवेलेबल करून घेऊ शकता. म्हणजे रेकॉर्डेड सुद्धा लेक्चर तुम्ही बघू शकता. क्लासवर्क PDF म्हणजे शिकवलेले जी PDF आहे, जे अनोटेशन केलेल्या PDF असतात त्याही तुम्हाला मिळतील. होमवर्कसाठी डिफरंट PDF मिळतील. फ्री टॉपिक वाईज PDF मिळतील. व्हॅलिडिटी या बॅचची 1 वर्ष असेल आणि सोबत सिलेक्ट झालेले जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत यांचं सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या उमेदवारांचे गायडन्स मिळतील. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला फक्त 3000 रुपयात मिळत आहे. सध्या आपण ही बॅच फार इनिशियल स्टेजला आहोत म्हणून 3000 रुपयात स्टार्ट करतोय. भविष्यात जसं आपण पुढे जाऊ मॅक्सिमम महाराष्ट्रातले मॅक्सिमम विद्यार्थी SSC कडे यावेत, त्यांना SSC मध्ये त्यांच्यामध्ये अवेअरनेस तयार व्हावं आणि आपल्या मराठी विद्यार्थ्यांचा टक्का इकडे वाढावा यासाठी या बॅचची फीस मुद्दामून आपण थोडीशी कमी ठेवली आहे. मग सारथीचा विद्यार्थी असेल किंवा नॉन सारथीयन असेल, नवीन विद्यार्थी असेल किंवा जुना विद्यार्थी असेल, सगळ्यांना ही फीस अफोर्डेबलच मुद्दामून ठेवली आहे. त्यामुळे यांना वेगळा डिस्काउंट त्यांना वेगळा डिस्काउंट असं प्लीज मागू नका. एक कंप्लीट फीस आहे 3000 रुपये. ही स्पेशली SSCच्या एक्झाम तुम्हाला टार्गेट करून देईल. स्पेशली तुम्हाला ही बॅच जी आहे ही रेल्वेची एक्झाम टार्गेट करून देईल. यात बँकिंगचा कुठलाही पोर्शन जो आहे हा शिकवला जाणार नाही. बरं, सोबत आता या बॅचचे डेमो लेक्चर जे आहेत हे आपण 3 जुलैपासून चालू करतोय, म्हणजे गुरुवारपासून. या बॅचच्या माध्यमातून 3 जुलैच्या सुरुवातीला 3 दिवस तुमचे डेमो लेक्चर्स असतील. रोज संध्याकाळी 5 ते 7 आपल्या सारथी रेल्वे अँड SSC, सारथी SSC अँड रेल्वे या यूट्यूब चॅनलवर मिळतील. मग हे डेमो लेक्चर अटेंड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सारथी SSC आणि रेल्वे नावाचं यूट्यूब चॅनल जे याला सबस्क्राईब करून ठेवायचे, सो दॅट पुढची जी इन्फॉर्मेशन आहे, पुढचे जे डेमो लेक्चर्स आहेत हे तुम्हाला इथं अटेंड करायला मिळतील. तर ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. बऱ्यापैकी महाराष्ट्रातले विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात, पण त्याच पोलीस भरतीचा सिलेबस त्या पोलीस भरतीचा रेग्युलर होत नसेल किंवा नंबर ऑफ वॅकन्सीज कमी असतील तर आपल्याला SSC GD ची एक ऑप्शन अवेलेबल आहे. तर तो GD वाला जो ऑप्शन आहे तिथेही आपण ट्राय करू शकतो, जिथं हजारात नंबर ऑफ वॅकन्सीज असतात, 30-30, 40-40 हजार. सोबत रेल्वेची ग्रुप D ची एक्झाम असेल किंवा रेल्वेची NTPC ची एक्झाम असेल, MTS असेल, SSC CHSL असेल, इथेही आपल्या विद्यार्थ्यांनी तयारी करावी. यासाठी या बॅचचा फायदा जो आहे हा प्रत्येक विद्यार्थ्याला होणार आहे. त्यामुळं डेफिनेटली प्रत्येकाने या बॅचचा ची जी लिंक आहे ही तुमच्या इतर मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. आता ही बॅच परचेस कशी करायची सर, तर बघा, बॅच परचेस करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सारथी एज्युकेशन नावाचं आपलं मोबाईल ॲप डाउनलोड करायचंय. कुठलं, सारथी एज्युकेशन. मग तिथं लॉग इन किंवा रजिस्टर करा आणि ॲप कॅटेगरी निवडा SSC RRB. जेव्हा तुम्ही क्लिक करताल वरती राईट कॉर्नरला तुम्हाला विचारतील कुठली कॅटेगरी तुम्हाला निवडायची. तुम्ही RRB NTPC RRB आणि SSC RRB NTPC कॅटेगरी तुम्ही निवडा. याच्यामध्ये कोर्सेसमध्ये गेलात की तुम्हाला स्पेशल बॅच दिसेल. ॲप एकदा डाउनलोड झालं, लॉग इन झालं, ॲप कॅटेगरी सिलेक्ट केली तर मग तुम्हाला दिसेल स्पेशल ऑनलाईन कंप्लीट बॅच फॉर SSC अँड रेल्वे एक्झाम, SSC अँड RRB एक्झाम. आणि त्यानंतर तुम्ही बाय नाव वर क्लिक करू शकता. जर तुम्हाला या संदर्भात कुठलीही टेक्निकल हेल्प पाहिजे असेल तर हा शिव सरांचा नंबर तुम्हाला दिलाय. या शिव सरांच्या नंबरला कॉल करून किंवा मेसेज करून पण तुम्ही याची इत्यंभूत माहिती घेऊ शकता. या संदर्भात जर तुम्हाला असं वाटतंय की सर मला माहिती पाहिजे, क्लासबद्दल आणखी काही माहिती पाहिजे, तर हा गणेश सरांचा नंबर आहे, गणेश सावंत सरांचा आणि गणेश बिंडवाल सरांचा. दोघांचेही नंबर जे आहेत हे मी तुम्हाला देऊन ठेवतोय. तर या दोघांच्याही नंबरला तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. 9637
639444 हा गणेश सावंत सरांचा नंबर आहे आणि सोबत गणेश बिंडवाल सर जे आहेत यांचा सुद्धा नंबर जो आहे हा मी तुम्हाला देऊन ठेवतो 9926 त्यानंतर 787833 तर या नंबरवर गणेश बिंडवाल सरांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। लवकरच आपण पर्सनल काउन्सिलिंग असेल स्टुडंट मेंटरशिप प्रोग्राम जो आहे हा इकडे पण लॉन्च करतोय, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा आता घेऊन ठेवा। खूप स्वस्तामध्ये ही बॅच मिळते। सारथी एज्युकेशनची पहिली बॅच बँकिंगची पण 3000 ला होती, आता तीच बॅच 15000 रुपयाला मिळते, 12000 रुपयाला मिळते। का? कारण की आता आपण खूप इम्प्रोव्हायझेशन बँकिंग फील्डमध्ये केलं। बँकिंग फील्डमध्ये आपण हायेस्ट नंबर ऑफ रिझल्ट देतो। हा SSCचाही असा सुरुवातीचा काळ आहे आणि तुम्हाला माहिती आहे सुरुवातीच्या काळात पंक्तीमध्ये जेवण चांगलं आणि गरम भेटतं, त्यामुळे या पंक्तीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन टाकावा एवढंच मी तुम्हाला सांगेल। बाकी भेटूया डेमो लेक्चरमध्ये 3 जुलैला संध्याकाळी 5 वाजता आणि 6 वाजता। धन्यवाद।